आभाळाकडे डोळं, पाऊस काही पडेना, पेरण्या रखडल्या, जगायचं कसं? विदर्भात जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी मान्सूनची प्रतीक्षा अद्याप कायम आहे। पावसाअभावी अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील शेतकरी हवालदिल झाले। कोरडवाहू शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची अद्याप पेरणीच झालेली नाही, तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी स्प्रिंकलरच्या मदतीने पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मात्र वाढत्या तापमानामुळे ही पिकंही करपण्याच्या मार्गावर आहेत। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहित खडे यांनी अमरावती जिल्ह्यातील कुरागाव परिसरातील शेत शिवारातून घेतलेला हा विशेष आढावा। अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात मान्सून अद्याप दाखल झालेला नाहीये। जून महिना संपत आला तरी आकाशात ढग दिसतात, मात्र पावसाच्या सरी काही बरसत नाहीयेत। त्यामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी रखडली असून अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोरवेलचं पाणी उपलब्ध आहे त्यांनी स्प्रिंकलरच्या साहाय्यानं पेरणी केली आहे। मात्र वाढत्या उन्हामुळे पिकं करपू लागल्यानं शेतकरी चिंतेत सापडले। स्प्रिंकलरच्या भरोशावर किती दिवस शेती टिकवायची असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात। यासोबतच सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानंही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। परिस्थिती अशीच राहिल्यास आर्थिक संकट आणखी गडद होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करतात। जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे, तरी सुद्धा पावसाची हजेरी अद्यापही अमरावती जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही। दुसरीकडे जर पाहिलं तर आता स्प्रिंकलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली शेती करायला सुरुवात केलेली आहे। आपण सध्या अमरावती जिल्ह्यातल्या कुरा शेत शिवारा परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आता संपल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट स्प्रिंकलरच्या भरोशावर शेती करायला सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आपण कापसाची लागवड सुद्धा या शेतीमध्ये केलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल काका, जून महिन्याला सुरुवात झाली आहे तरी सुद्धा पावसाची हजेरी अद्यापही अमरावती जिल्ह्यामध्ये नाही? पावसाची आम्ही लागवड केली आहे 9 तारखेला साहेब। 9 तारखेला पण जून महिना लागला, आता शेवटी आज कमी 20-22 तारीख आली, तर आजपर्यंत पावसानं हजेरी लावली नाही आहे। आम्ही रातचे हे पिंकर पाईप उचलतो तरी पीक उन्हीनं आपलं म्हणजे सकाळी पाहिलं तर चांगलं दिसते, दुपारी पाहिलं तर झोपूनच राहते बिलकुल। अशी कंडिशन आमच्या आज कापसाची पिकीची कंडिशन आहे। आणि तापमान वाढलं आहे, गरमपणा जमीन म्हणजे उष्णता गेली आहे ना, गरमपणा आहे ना, खूप हीट आहे ना याच्यात। जून महिन्याच्या कोणत्या तारखेपासून पेरणी व्हायला हवी, किती तारखेपर्यंत? 25 तारखेपर्यंत। हा 25। कोणकोणते पीक आपल्या शेतीमध्ये? सोयाबीन झालं, तूर झाली, मूग झालं, त्याच्यात ज्वारी झाली, कपाशी झाली। पावसाने दांडी मारलेली आहे, तर पेरणीला सुद्धा खूप वेळ झाला आहे। म्हणजे आता पुढचा महिना साहेब 15 तारीख घेतो का 20 तारीख घेतो, ते तापमान दिवसांदिवस वाढून राहिलं, काल 43 44 होतं। काय फरक पडू शकतो? तर पिकाचं म्हणजे आमचं याच्यात नुकसान होते ना, उन्हीच्या आहे ना, म्हणजे काहून का आपल्याला झाका लागून राहिलं तिथं बस पण आहे कापसाची। जून महिन्याचा तिसरा हप्ता होऊन मतलब समाप्त होतोय तरी सुद्धा पावसाने हजेरी लावली नाही, ज्यामुळे आता काही शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा झाल्या नाही। काय फरक पडू शकतो? ते असर पडतो साहेब। म्हणजे आता सोयाबीन पेराचे दिवस गेले, आता कपाशी कशी 2 क्विंटल 3 क्विंटल पिकन, तूर तर मी म्हणतो का तुरी पिकणार नाही, पण पावसाने समोर वाढला पाऊस तो तुरी पिकन तर तुरी पिकणार नाही। आता फक्त कापसाचीच शेती बस 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 कापूसच कास्तारा थोडंसं जगत, एकरी 3-4 क्विंटल 5 क्विंटल पिकन तर पिकन कापूस। जर उत्पन्न झालं नाही तर शेतकऱ्याची काय आत्महत्या डायरेक्ट शेतकरी काय करणार आहे? हो एका कुटुंबात म्हणजे 10 लोक कुटुंब परिवार आहे, शिक्षणाचं हे डोनेशन वाढलं आहे, फी लेकरायची 14,000 21,000। मग आता हे आम्ही हे कास्तकारी घेऊन राहिलो, याच्यातून हे उत्पन्न पिकलं नाही तर कसं जगावं? काही सरकारकडे मागणी राहील आपली? मागणी तर राहणार आहे। आता कर्जमाफीचं कर्जमाफी देतो जून महिने खतम झाला तर कर्जमाफीचा अजून आलंच नाही आहे। मग आत्महत्या नाही करणार कास्तकार? दरवर्षी जून महिन्याच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळेल, त्यामुळे मोठा आधार शेतकऱ्यांना मिळतो। म्हणजे भरपूर आधार आहे आम्हाला, बँका कर्ज देणं तर भरपूर आधार आहे। यावर्षी जून महिने खतम झालं तर अजून काहीच नाही आला आहे। काय वाटते, कर्जमाफी होईल शेतकऱ्यांना? नाही होत म्हणजे फक्त लालू दाखवली आहे फडवणीनं, लालू दाखवली कर्जमाफी करतो, कर्जमाफी करत नाही। जून महिना खतम झाला ना, जून महिना वाटप पडतो अजून काही आलाच नाही। आम्ही बँकेत चाललो ना, आम्हाला पत्र नाही आला म्हणते अजून।
नक्कीच जून महिन्याचा तिसरा हप्ता उलटलेला आहे आणि अद्यापही अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे. तर काही ठिकाणी ज्यांच्याकडे पाण्याचं साधन असेल त्या शेतकऱ्यांनी आपली शेती तर लागवण सुरू केली आहे, मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचं अद्यापही अमरावती जिल्ह्यामध्ये पेरणी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे. आणि आता या ठिकाणी सरकारने फक्त जे आहेत आश्वासनं दिली, मात्र अद्यापही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली नाही, असा एकंदरीत आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित काळे, पात्रा, LS मराठी, अमरावती. विदर्भातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करतात. एकीकडे मान्सूनच्या विलंबामुळे पेरण्या रखडल्या आहेत, तर दुसरीकडे स्प्रिंकलरच्या आधारे उभ्या केलेल्या पिकांवरही उन्हाचा तडाखा बसतोय. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून मान्सून कधी दाखल होणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.